नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या यवतमाळ सब्जी मंडीमध्ये। आज आहे बुधवार, पण आज बुधवार असल्यामुळे थोडेसे भाव कमी झाले। मी नेहमी सांगत राहतो, रविवार आणि मंगळवार तेजीत गेला तर बुधवारी भाव कमी होणे आहे। आवक वाढते, ग्राहक भी थोडेसे कमी होऊन जाते आणि त्याच्यामुळे थोडेसे भाव कमी होऊन जाते। झाले आहे, कधी वाढू बी शकते, असं काही नाही। या बुधवारी भाव कमी आहे म्हणून का पुढच्या बुधवारी भाव कमी राहणार असं नाही आहे, भाव वाढू बी शकते। आपला व्हिडिओ बघून घ्या, पूर्ण रेट दिलेले आहे, ठोकचे रेट आहे सगळे। ठोकचे जो भी भाव राहते आपला मार्केटमध्ये 10 किलो 20 किलो 30 किलो कॅरेट याचे भाव दाखवत राहतो मी आता नेहमीसाठी। चला बघा व्हिडिओ आपला। आज दोन तीन नवीन व्हेरायटी आल्या आहे मार्केटमध्ये। बघा बुधवार आहे तसाच, काल होत्या नव्हत्या माहित नाही मला, पण आज दिसू राहिल्या मला। लौकी दिसू राहिली, परवल असे नवीन दोन दिसू राहिले। रेट घेतले आपण त्याचेवाले, रेट दाखवले पण आहे तुम्हाला, तुम्ही बघितले पण असाल, पण आज दिसू राहिले आहे। 400 रुपये पन्नी काटेरी आहे का? काटेरी वांगा, काटेरी वांगा 400 रुपये पन्नी। पत्ता गोबी पत्ता 180, 180 रुपये पन्नी। हा चला 180 रुपये पन्नी आहे म्हणते काटेरी वांगा। काटेरी वांगा आहे। हे सलमान का टमाटर आहे। सलमान टमाटर, भाई टमाटर सलमान, आज टमाटे कमी झाले का वाढले ते भाव? हा आज माल आला का? काल तो खूप 1200 रुपये 1100 रुपये कॅरेट। काय कॅरेट खपले आज? 1000 आणला का तू? कोणता माल हो 1000चा? हे गावरानी किती? 600 रुपये कॅरेट। हे सस्ते खपले आणि 1000 रुपये कॅरेट आहे काय? सज्जा आपण पालक लगा रहे गावरानी 30 रुपये किलो म्हणते। पालक लगा रहे गावरानी 30 रुपये किलो। चवलाई बघून घ्या एकदा, बढिया राजू भाऊकडे चवलाई बढिया येते। विचारू काय म्हणते? 60 रुपये 55 रुपये 60-55 खपून राहील ना? कमी याच्या कमी आहे का कोणती? 50 बस 50 ते 60 रुपयापर्यंत चवलाई शेंगा खपल्या। 30 रुपये किलो पालक। पालक 30 रुपये किलोचा आवाज येऊनच राहिला तुम्हाला, बघून भैया नमस्ते। चला आता आपण त्रिकुटामध्ये आलो। बुंगना आहे प्रदीप भाऊगड, वांग्याची पन्ने पण आहे, मिरची आहे, पत्ता गोबीची पन्नी विचारू आपण। पत्ता गोबीची पन्नी विचारू प्रदीप भाऊला। 20-25 किलो भरती चांगली दिसू राहिली। 20 किलो 20 किलोची पन्नी आहे। 20 किलोची पन्नी आहे का? अरे वा वा, संभार प्रदीप भाऊ 30 रुपये किलो भाऊ 30 रुपये किलो फक्त। फक्त। चला हे 50 रुपये किलो चोले भरले आहे। चवलाई बोलली 50 रुपये किलो। आता 50-60 चालू आहे मार्केटमध्ये प्रदीप भाऊ 50 रुपये आता उतरले भेल। आता कालपासून। हो हे 40 रुपये किलो। हे 400 रुपये पन्नी लागेल का? हो, साधीवाली 10 किलोची पन्नी 400 रुपये आहे मित्रांनो। चला आता यश कंपन झालो बघा। नवीन काहीतरी नवीन वेगळं आलं, परवल आहे ना। लौकी बी येऊन राहिली आता, परवल बी येऊन राहिले। मिरची तर आहेच भाऊकडे, भरपूर मिरची आहे बघा। काळीवाली मिरची आहे, पोत्याचे भाव आहे। तुमचे भाव काय म्हणते ते? टेंडुळे बी पोते दिसू राहिले बघा, टेंडुळ्याचे पोते आहे बघा। टेंडुळे पोत्याचे रेट सगळे रेट घेऊ, ठोकचे रेट घेऊ हा, चिल्लरचे रेट नाही हा, ठोकचे रेट आहे सगळे। सारे भाई सब ठोकचे रेट बता ना। पोते का भाव क्या लगेगा? मिर्ची 30 रुपए किलो मिर्ची, 30 रुपए किलो तोंडले, 30 रुपए किलो परवल, 25 रुपए किलो लौकी। हाँ ये सब पोता कितना? हाँ ठोक में पोता कितना लेना पड़ेगा? ये पोता पूरा 50 किलो का। 50 किलो का 30 रुपए किलो में लेना पड़ेगा। टेंडुले का कितना भर रहा पोता? तोड़ने का बढ़ता 40 किलो की आसपास। 40 किलो का, वो भी 30 रुपए किलो लगेगा ना। 30 रुपए किलो। चलो अच्छा। लौकी 25 किलो, लौकी 15 किलो 14 किलो। 14 किलो भर रही। परवल परवल 30 रुपए किलो। 30 रुपए किलो में 15 किलो की 15 किलो की। चलो चला आता आपण सुकलाल कंपनी जाऊ, बघू त्यांच्याकडे वांगे आहे। वांगे कास्तकार का म्हणते? आज तो वांगे पडून आहे, दिसू राहिले मला 5-7 10-12 क्या पन्न्या दिसू राहिल्या। कुठले बी असेल 50-60 पन्न्या आणते भाऊ आपल्यावाले। बघू आता का भाव गेले आहेत। चला बघा सुकलाल मध्ये आलो आपण, विचारू का म्हणते पन्नीचा किती किलोची? 13-14 किलोची पन्नी आहे भाऊ। नाश्ता पन्नी वांग्याची आज वधारले, वांग्याचे भाव वधारले का? हो, काल 350 गेली होती, आज 250 रुपये पन्नी गेली। आज 100 रुपये. वांग्याचे भाव घसरले थोडं कालपासून थोडस मार्केट थोडस आता। हा बुधवार पासून शनिवार पर्यंत मार्केट असं झोपलेलं नाही। शनिवारपर्यंत, शनिवार रविवारी तेजी येऊ शकते। रविवारी तेजी येऊ शकते। हो रविवारी तेजी येऊ शकते मार्केट। बघा मित्रांनो वांगे 250 रुपयांनी गेले म्हणते, कालचे भाव 350 रुपये होते भाऊ कास्तकार।
चला बुधवार थोडा थंडाच आहे, नेहमीच सांगत राहत असतो बुधवार थंडा राहते म्हणून. तर रविवार आणि मंगळवार चांगला तेजीत गेल्यामुळे बुधवार थोडासा थंडाच राहते मार्केटमध्ये. माल बरेचसे आहे बघा, बराचसा माल आहे. मिरची 10 किलोचे भाव विचारू आणि फुलकोबी पण आहे भाऊकड 10 किलोचे भाव ते पण विचारू. भाऊ 10 किलोचे भाव सांग रे. ये इसके मिर्ची के 400 रुपए और गोभी के 500 रुपए लगे 10 किलो के भाव 10 किलो के भाव. बघा मित्रांनो, 10 किलोचे 400 आहे ते 500 रुपये. ये अपने खेत की गोभी है. आपले खेत की गोबी आहे. गोभी भी और मिर्ची भी दोनों अपने खेत का आइटम है. चला एसके मध्ये मधुमक्का आला. 300 रुपये कट्टा लोकलचे माल आहे. सिटकॉन शिटकॉन 300 रुपये कट्टा. 300 रुपये कट्टा. बघा मित्रांनो, 300 रुपये कट्ट्याने गेला शिटकॉन. सुपर माल बिलकुल एसके कंपनी यवतमाळ. नवीन नवीन व्हेरायटी येऊन राहिल्या आहे. दादा जय भीम. काय म्हणजे झालं घे ना हो झालं घेऊन. सगळं भाव उतरले आज मला. आज मालाचे भाव. आमचे चिल्लर व्यापारी यांचा व्हिडिओ आपल्या याच्यावर चॅनलवर आहे, चिल्लरचे भावाचा व्हिडिओ, म्हणून विचारला घेतला का भाव. भाव कमी आहे ना आज थोडे? कमी आहे ना, काल बी कमी होते ना थोडे, थोडे कमी. थोडी कमी होते, पण आज त्याच्यापेक्षा डाऊन झाला. आज नेहमीच होते बुधवार मार्केट डाऊनच राहते जवळपास. टमाटे भाव पूर्ण उतरून गेले, सांबाराचे भाव पूर्ण उतरून गेले. सांबार उतरला. वांग्याचे भाव उतरले. वांगे पण कॅरेट आहे ना बढिया, काटेरी कॅरेट. का भाव विकत आहे बाली भाऊ विचारून पाहिजे बालू भाऊले. काम कंसारी न कमी. कंस विचारले. काटेरी आहे किती? तुम्ही का कास्तकार 300-400 कपूर राहिला. वांग्याचे भाव चांगले होते ना, ज्यादा थोडेसे कमी झाले आज. आज थोडेसे घसरले, तेवढी बी घसरली आज. 50 वर आली 50. किती कॅरेट आणले होते आज? किती कॅरेट होत्या? 13 कॅरेट होते ना. शिवाजमध्ये चिवडची पन्नी विचारू आपल्याला. पन्नी घ्यायची आहे. चिवडची पन्नीर आहे 10 रुपये किलो. 10 रुपये. किती किलो भरते? 25 किलो. बघा कद्दूचे थोडे भाव वाढले आमचे व्यापारी. विचारू का म्हणते भाव तर? 25 ते 2,500 ते 2,000 रुपये क्विंटल. 2000 रुपये क्विंटल म्हणजे 200 रुपये 250 रुपये मन. किलो. 200-250 रुपये मन. कद्दूचे भाव थोडेसे वाढवले आहे. चला आता आपण एकता कंपनीत जाऊ. कैरी आहे भावाकड, टमाटे पण आहे, कैरी पण आहे. विचारू का म्हणजे तर कैरी भावा चांगल्या क्वालिटीची कैरी का भाव खपली? मोठी मस्त बढिया. 30 रुपये 35 रुपये. 30 रुपये 35 रुपये चांगल्यावाली. आणि टमाटे आज कमी झाले का वाढले? टमाटे कपले 1000 रुपये. 1000 रुपये टमाटे. 1000 रुपये खपले चांगलेवाले. ते डाऊन 500 वाले ते डाऊन आहे माल. ते काही दाखवलं नाही आपण. बोला ना भाऊ काय म्हणणं आहे? 30 रुपये किलो कैरी, 1000 रुपये टमाटे खपले. हाव. तुम्ही आमचा व्हिडिओ याच्या चला जास्त मोठा व्हिडिओ नाही बनणार, पण ठीकठाक बनणार. सगळे भाव जवळपास दाखवले आम्ही. काही राहिले असं तर कमेंट करून टाकता. झालं असं तर घेऊन आपण 8 वाजल्या जवळपास. 8 वाजल्याच्या ना चला आता दुकानात जाऊ आपण. बघू आपलं दुकान बी उघडा लागते आपल्याला. बघून घ्या. थोडेसे भाव आज कमी आहे मार्केटमध्ये. आहे ना भाव? उतरले भाव. आज उतरले. आज भाव थोडेसे कमी आहे मार्केटमध्ये. व्हिडिओ आशा करतो तुम्ही बघितला असेल, पूर्ण बघितला असेल तर खूप खूप धन्यवाद. आणि स्किप करून बघितला असेल तर काहीतरी सुटून जाईल. आपण रेट सांगतो ना, आपण ठोक रेट सांगतो. रोट ठोक रेट सुटून जाते, कारण एक 30-30 सेकंदाची छोटं असते तर ते सुटून जाते आपल्याला काही. तर चला मग बघून घ्या. कास्तकार व्यापारी लोक तर पूर्ण व्हिडिओ बघा. 7-8 मिनिटाचा व्हिडिओ राहते, जास्त मोठा राहत नाही व्हिडिओ. तर पूर्ण रेट देत राहतो आपण त्याच्यावर. सगळ्या भाजीचे रेट देत राहतो ठोकचे. कास्तकारासाठी आणि व्यापारासाठी फायद्याची गोष्ट आहे ते. आणि चिल्लरवाल्यासाठी तर दत्त चौकात जा भाजी घ्यासाठी. दत्त चौकामध्ये जे भाव असेल ते दत्त चौकातले भाव नाही माहीत आपल्याला. तर बघा आपला व्हिडिओ बघून घ्या. इंस्टाग्रामवर थोडे छोटे रील टाकत असतो, छोटे भाव सांगत असतो. इंस्टाग्रामवर पण रील टाकत असतो वेगवेगळी काहीतरी नवीन. तर बघा इंस्टाग्रामवर आपल्याला फॉलो करा. आणि चला यूट्यूबला सबस्क्राईब जरूर करा. आपल्या चॅनलला HD दुकानाला चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. आणि आपल्या दोस्ता मित्रांना शेअर पण करा. जास्तीत जास्त शेअर पण करा मित्रांनो. चला भेटू मग उद्या नवीन काहीतरी. विचारा एक दिवस आड व्हिडिओ टाकायचा, कारण डोळ्यावर फरक पडून राहिला आहे. तर बघा एडिटिंगमध्ये तकलीफ होते मित्रांनो. बघू आता काय आहे. तर तुम्हाला जर वाटत असेल तर कळवा मला. चालेल का? एक दिवस आड व्हिडिओ टाकला तर सांगा मला, कमेंटमध्ये सांगा. चला भेटू मग. धन्यवाद.